Hi students, welcome to the next lecture of Units and Measurements. Units and Measurements आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं लेक्चर आहे कारण या लेक्चरमध्ये आपल्याला डायमेन्शन्स कशाला म्हणायचं, डायमेन्शन्स काय असतात, कसे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आणि त्या डायमेन्शन्सचा यूज काय आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत हे सगळं इन डिटेलमध्ये बघायचं आहे. युनिट्स अँड मेजरमेंट्स ह्या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जर कुठला असेल तर तो डायमेन्शन्सचा. सो लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाइम. कुठलाही वेळ न घालवता आपण कामाला सुरुवात करूया. पहिला पॉइंट आहे आपला व्हॉट आर डायमेन्शन्स. डायमेन्शन्स डायमेन्शन्स शब्दाचा अर्थ काय, ऐका लक्ष देऊन. आपण बघितलं की जर आपल्याकडे डिराइव्ड क्वांटिटीज असतील तर त्या डिराइव्ड क्वांटिटीज कुणापासून बनलेल्या असतात, फंडामेंटल क्वांटिटीज पासून बनलेल्या असतात. ओके, मग आपण जर डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स लिहिले, कुठले युनिट्स म्हणायचे त्याला, डिराइव्ड युनिट्स, तर त्या डिराइव्ड युनिट्स मध्ये फंडामेंटल युनिट्स पण असणार आहे कारण मुळात डिराइव्ड युनिट्स बनलेत कुणापासून, फंडामेंटल युनिट पासून, हे आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल मी जर व्हेलॉसिटीचं युनिट घेतलं तर व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. त्यात मीटर आणि सेकंड ह्या फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल युनिट्स आहेत. बरोबर, थोडक्यात असं की कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये, मग ती फंडामेंटल असू द्या नाही तर डिराइव्ड असू द्या, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये फंडामेंटल युनिट्स असतातच. ओके, मग त्या युनिट्समध्ये म्हणजे जी काही तुम्ही क्वांटिटी घेणार आहे, डिराइव्ड असू द्या किंवा फंडामेंटल असू द्या, त्या युनिटमध्ये फंडामेंटल क्वांटिटीचा काही पॉवर्स असतील की नाही, पॉवर्स म्हणजे घातांक आपल्याला माहिती आहे. बरोबर, त्याच पॉवर्सना डायमेन्शन्स म्हणायचं. थोडक्यात एक सिंपल सांगतो बघा मी, द पॉवर्स ऑफ फंडामेंटल युनिट्स in the units of derived quantities किंवा the powers of fundamental units in the units of physical quantity, in the units of physical quantity are called dimensions. एकदम सोपी आणि सिंपल डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये फंडामेंटल युनिट्स असणार आहेत आणि त्या फंडामेंटल युनिटचे जे पॉवर्स असतील, ओके, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, त्या पॉवर्सना त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स असं म्हणायचं. सो व्हॉट डू यू मीन बाय डायमेन्शन स्टुडंट्स? डायमेन्शन्स कशाला म्हणायचं बघा, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या SI युनिटमध्ये असणाऱ्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या पॉवर्सना काय म्हणायचं, डायमेन्शन्स. The powers of fundamental quantities or fundamental units in the unit of physical quantity, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या SI युनिटमध्ये असणाऱ्या फंडामेंटल युनिट्सच्या पॉवर्सना डायमेन्शन्स असं म्हणायचं. ओके, मग डेफिनेशन समजली. मग आता डायमेन्शन्स लिहायचे कसे? ओके, तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहिण्यासाठी मेजरली 3 फंडामेंटल क्वांटिटीज वापरल्या जातात. बघा, डायमेन्शन्स लिहिताना आपण सगळ्याच क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, पण मोस्ट कॉमनली युज्ड क्वांटिटीज ज्या असतात त्या लेंथ, मास अँड टाइम असतात. म्हणजे मी तर असं लिहिणार बघा, द डायमेन्शन्स ऑफ PQ, PQ म्हणजे फिजिकल क्वांटिटी, कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ओके, कोणाकोणाच्या टर्म्स मध्ये लिहिणार आपण डायमेन्शन जनरली. ओके, बाकीच्या पण बऱ्याच क्वांटिटीज आहेत. ओके, ते त्यांच्या फॉर्म मध्ये पण डायमेन्शन्स लिहिता येतात, पण फार रेअरली असतात. जनरली आपण काय करतो, फिजिकल क्वांटिटीचे जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स लिहिण्यासाठी कॉमनली 3 फंडामेंटल क्वांटिटीज वापरतो. ओके, त्या कुठल्या असतात, लेंथ, मास आणि टाइम. ओके, लेंथ, मास आणि टाइमच्या फॉर्म मध्ये आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं काय लिहू शकतो, डायमेन्शन्स लिहू शकतो. कसं काय बघा, कुठल्या क्वांटिटी सांगितल्या मी, 3 क्वांटिटी सांगितल्या. पहिली कुठली सांगितली, लेंथ, दुसरी सांगितली मास
आणि तिसरी सांगितली टाइम. ओके, या तिघांच्या टर्म्स मध्ये जर आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे असतील तर आपण काय करतो, काही सिम्बॉल्स वापरतो. सिम्बॉल्स वापरतो म्हणजे काय करतो आपण, जर आपल्याला लेंथ, जर फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स लिहिण्यासाठी लेंथच्या टर्म मध्ये लिहायचं असेल त्यासाठी आपण कॅपिटल लेटर एल वापरतो, मास साठी कॅपिटल एम वापरतो आणि टाइम साठी कॅपिटल टी वापरतो. या एल, एम आणि टी यांच्या टर्म्स मध्ये आपण काय करतो, फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहितो. आता कसं तुम्ही म्हणाल, बघा मी एक एक्झाम्पल सांगतो. लेंथ म्हणजे जर युनिट, लेंथचं युनिट काय असतं, मीटर. अगोदर इथे युनिट लिहितो बघा मी, फिजिकल क्वांटिटीचं नाव इथे लिहिलं युनिट आणि इकडं सिम्बॉल. सिम्बॉल कशाचा, सिम्बॉल ऑफ डायमेन्शन्स. ओके, मग लेंथचं युनिट काय असतं, मीटर. ओके, तर जर समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये मीटर असेल आणि त्याचे जर आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे असतील तर मीटरसाठी सिम्बॉल कुठला वापरायचा, कॅपिटल एल. त्याच्यानंतर पुढचा असतो मास. मासचं युनिट असतं केजी. म्हणजे जर युनिटमध्ये केजी ही टर्म असेल तर त्यासाठी सिम्बॉल लिहायचा कॅपिटल एम. आणि तिसरा असतो टाइम, त्याचं युनिट असतं सेकंड. बरोबर का. मग जर तुम्हाला समजा टाइमच्या फॉर्म मध्ये डायमेन्शन्स लिहायचे असतील तर ते लिहायचे कॅपिटल टी. आलं लक्षामध्ये. हे युनिट आहेत का बघायचं, फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्स मध्ये यांचे जे काही पॉवर्स असतील, मीटर, केजी, सेकंड किंवा अजून एम्पियर असेल, केल्विन असेल, जे काय असतील ते, ओके, त्यांच्या टर्म्स मध्ये आपण डायमेन्शन्स लिहितो. बघा मी मोस्ट कॉमनली अजून एक सांगतो तुम्हाला. एक तर विचारला जातो टेम्परेचर. मार्कर किती आहे, टेम्परेचरचं युनिट काय असतं, केल्विन. इकडे पण सिम्बॉल पण कॅपिटल केल्विन, कॅपिटल केच घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर शेवटचा असतो करंट. शेवटचा कुठला, करंट. करंटचं युनिट असतं एम्पियर आणि त्याचे डायमेन्शन्स पण कशात लिहायचे, एम्पियर. डायमेन्शन्स पण ए मध्येच लिहायचे. म्हणजे जनरली ह्या 5 क्वांटिटीज वापरल्या जातात. मोल आणि कॅन्डेला ह्याचा कुठं वापरच होत नाही. म्हणजे डायमेन्शन्स लिहिण्यासाठी या 5 क्वांटिटीज आपण युज करणार आहे किंवा डायमेन्शन आपण या 5 क्वांटिटीच्या टर्म्स मध्ये लिहिणार आहे. मोस्ट कॉमनली पहिल्या तिघांच्या टर्म्स मध्येच. आता बस झालं, कसं हे सांगितलं डायमेन्शन्स कसं आहे. आता डायमेन्शन्स कसे लिहायचे ते दाखवतो. हे लिहून घ्या सगळ्यांनी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, डायमेन्शन्स लिहिण्यासाठी आपण एल, एम, टी, के, ए हे 4 लेटर्स वापरणार आहे. एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाइम, के फॉर टेम्परेचर आणि ए फॉर करंट. ओके, या एल, एम, टी च्या टर्म्स मध्ये आपण डायमेन्शन्स लिहिणार. तर हे जे युनिट्स असणार आहेत त्या युनिट्सचे जे पॉवर्स असणार ते पॉवर्स इथे एक्सप्रेस करणार. बघा कसे डायमेन्शन्स लिहायचे. एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. वन बाय वन आपण जाऊया, लिहायला सुरुवात करूया. डायमेन्शन्स, डेफिनेशन समजली. काय असतात डायमेन्शन्स, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्स मध्ये असणाऱ्या फंडामेंटल युनिट्सच्या पॉवर्सना काय म्हणायचं, डायमेन्शन्स. द पॉवर्स ऑफ फंडामेंटल युनिट्स in the unit of given quantity is called the dimensions of that quantity. Okay, definition लिहून दिलेली आहे. So let's go one by one. Okay, इकडे एक टेबल तयार करतो मी. बघा इकडे लिहिला मी एरिया. पहिली क्वांटिटी घेतली एरिया. मग मला एरियाचा फॉर्म्युला सांगा. युनिट काय असतं एरियाचं, मीटर स्क्वेअर. बघा इथं नेम ऑफ क्वांटिटी घेऊया. नेम, युनिट आणि इथे लिहूया डायमेन्शन्स. बर, पहिली क्वांटिटी कुठली, एरिया. एरियाचे युनिट मीटर स्क्वेअर. आता मला डायमेन्शन्स लिहायचे. डायमेन्शन्स जनरली कोणाच्या टर्म्स मध्ये लिहितो आपण, एल, एम, टी. म्हणजे मीटर असेल तर एल, केजी असेल तर एम आणि सेकंड असेल तर टी. आता मी जे युनिट एरियाचं बघतोय याच्यामध्ये केजी पण नाहीये आणि याच्यामध्ये टाइम पण नाहीये, पण याच्यामध्ये लेंथ मात्र आहे. म्हणून याचे डायमेन्शन्स होणार बघा अशी. रेड पेन लिहितो डायमेन्शन्स मी. एरियाचे डायमेन्शन्स असणार m0. काय m0 घेतला, कारण मीटर केजीची टर्म नाहीये म्हणून m0 घेतला. इथं मीटर आहे, मीटरचा स्क्वेअर असल्यामुळे l2 आणि टाइम नसल्यामुळे t0. सो डायमेन्शन्स एरियाचे काय आले बघा, m0 का, कारण केजी नाहीये. L2 का, कारण मीटरचा पॉवर 2 आहे म्हणून L2. आणि t0 का, तर टाइमचे डायमेन्शन्स 0 आहेत कारण टाइमची टर्मच नाहीये. चलो समजलं का सगळ्यांना. m फॉर केजी, l फॉर मीटर आणि t फॉर सेकंड. सो पहिली फिजिकल क्वांटिटी आपण लिहिली ज्याचे डायमेन्शन्स आपण लिहिले एरिया. चलो इसके बाद में वॉल्यूम.
व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, कोण सांगेल मला? मीटर क्यूब असतो का? येस, डेफिनेटली मीटर क्यूब असतो. मग डायमेन्शन्स काय येणार व्हॉल्यूमचे बघा, असे असे येतील का? m0 का 0? परत केजी ची टर्म नाहीये, L3T0 बरोबर का? कारण टाइमची पण टर्म नाही. सो व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स काय आले? m0 L3T0. चलो याच्यानंतर पुढची क्वांटिटी घेऊया, डेन्सिटी. डेन्सिटीचं एसआय युनिट काय असतं आपण बघितले ऑलरेडी, आठवतं का तुम्हाला? फाउंडेशन मध्ये बघितलेलं, केजी पर मीटर क्यूब. ओके, आता हे जे केजी पर मीटर क्यूब आहे, हे मीटर क्यूब डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला जर मी न्यूमरेटर मध्ये लिहिलं तर ते -3 होईल का? म्हणजे केजी पर मीटर क्यूबला असं पण लिहिता येतं, केजी मीटर क्यूब म्हणजे केजी मीटर रेस टू -3. ऍक्च्युली ह्याला वाचणार कसं मी? केजी पर मीटर क्यूब. कसं वाचणार ह्याला? केजी पर मीटर क्यूब. ओके, मग याचे डायमेन्शन्स कसे लिहिणार बघा आता इकडे. इथं केजीची टर्म आहे, केजीचा पॉवर 1 असल्यामुळे m1, मीटरची टर्म आहे त्याचा पॉवर -3 असल्यामुळे L-3, आणि टाइमची टर्म नसल्यामुळे T0, m1 L-3 T0. समजलं का? ओके, चला याच्यानंतर पुढची क्वांटिटी कुठली घेऊया? चलो व्हेलॉसिटी घेऊया का बघा. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड, म्हणजे मीटर इंटू सेकंड रेस टू -1. आता डायमेन्शन्स काय येतील बघा इथं, m0 येईल का? हो, L1 सेकंडचा पॉवर मायनस आहे म्हणून T-1. ओके, त्याच्यानंतर पुढचा असेल काय? ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचं युनिट काय असतं? येस, मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मीटर सेकंड रेस टू -2. मग डायमेन्शन्स काय येतील बघा ऍक्सलरेशनचे, m0 L1 T-2. का बरं? कारण इथे मीटरचा पॉवर 1 आहे, सेकंडचा पॉवर -2 आहे, म्हणजे L1 T-2. मासची टर्म म्हणजे केजी नसल्यामुळे m0. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी घेऊया, मोमेंटम. आणि त्या मोमेंटमचं एसआय युनिट काय असतं बघा? मोमेंटमचं एसआय युनिट असतं केजी मीटर पर सेकंड, म्हणजे सेकंड रेस टू -1. ओके, आता याचे डायमेन्शन्स काय येतील बरं? m1 का? कारण केजीचा पॉवर 1 आहे, L1. ओके, आणि सेकंड रेस टू T-1. आलं लक्षामध्ये? बघा कुठल्या कुठल्या क्वांटिटीचं काढलं, एरियाचं काढलं, व्हॉल्यूमचं काढलं, डेन्सिटी, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोमेंटम. या क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे काढले कळलं का? हे सगळे डायमेन्शन्स मी जनरली एम, एल आणि टी च्या टर्म्स मध्ये लिहिलेले आहेत. अजून पुढे काही क्वांटिटीचे बघायचे. बिफोर दॅट याचं स्क्रीनशॉट काढा किंवा हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके, ओके, चला पुढची क्वांटिटी बघूया. पुढची क्वांटिटी असेल सपोज फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सचं युनिट असतं केजी मीटर सेकंड रेस टू 2. ऍक्च्युली मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे मासचं युनिट केजी आणि ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे फोर्सचं एसआय युनिट काय आलं? केजी मीटर सेकंड रेस टू -2. ऍक्च्युली ह्यालाच न्यूटन सुद्धा म्हणतात. फोर्सला कशाने डिनोट करतात? न्यूटनने डिनोट करतात. हे क्वांटिटीचं नाव, हे त्याचं एसआय युनिट. मग डायमेन्शन्स काय येतील फोर्सचे बघा, असे येतील का? येस, m1 L1 T-2. संपला विषय. डायमेन्शन्स ऑफ फोर्स काय आले? m1 L1 T-2. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? हे कोणाचे डायमेन्शन्स काढले आपण? फोर्सचे. ओके, त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी असते इम्पल्स. आता इम्पल्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू टाइम. इम्पल्सचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू टाइम. मग त्याचं एसआय युनिट काय बरं? इम्पल्स असेल का? फोर्स साठी न्यूटन, टाइम साठी सेकंड, म्हणजे न्यूटन सेकंड. बरोबर. आता आपल्याला इम्पल्सचे डायमेन्शन्स काढायचे असतील तर मी काय करणार बघा, सेपरेटली लिहिणार. अगोदर न्यूटन साठी डायमेन्शन्स लिहिणार, m1 L1 T-2. बरोबर. आता इथे ह्या दोघांचा गुणाकार आहे म्हणून इथं पण गुणाकार घेतला. आता कोणाचे डायमेन्शन्स लिहायचे? सेकंडचे. सेकंड म्हणजे टाइम. टाइम साठी मी T1 लिहिणार काय? म्हणजे इथे m0 L0 T1. बरोबर. आता बघा ह्याला सिम्प्लिफाय कसं करणार, लक्ष देऊ नका. ह्या दोघांमध्ये गुणाकार आहे, ह्या दोन ब्रॅकेटमध्ये. आता या ब्रॅकेटमध्ये m आहे, या ब्रॅकेटमध्ये पण m आहे, म्हणजे हे m1 आणि हे m0 या दोघांना जर कम्पेअर केलं तर दोघांचा बेस सेम आहे. पॉवरची काय होईल? ऍडिशन. म्हणजे डायमेन्शन्स फायनली काय येतील? m1. बघा इथे L1 आहे, L0 म्हणजे
1. आता इथं बघा टी रेस टू -2 आणि इकडे टी रेस टू +1. -2 + 1 -1 म्हणजे टी रेस टू -1. सो डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स काय आले बघा, m1 l1 t-1. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी घेऊया. समजा वर्क डन. वर्क डन चा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, याचा युनिट असणार त्याचं न्यूटन मीटर और जूल. ओके, याचा युनिट काय असणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स साठी न्यूटन, डिस्प्लेसमेंट साठी मीटर. म्हणजे वर्क डनचा याचा युनिट काय आलं, न्यूटन पर मीटर और जूल. ओके, मग आता याचे डायमेन्शन्स कसे लिहिणार बघा. आता इथे लिहिले तसेच. पहिल्यांदा न्यूटन साठी, फोर्स साठी m1 l1 t-2. बरोबर का, हे बघा. इंटू मीटर म्हणजे लेंथ, त्याचा पॉवर 1 आहे म्हणजे इथे येणार का बघा, m0 l1 t0. बरोबर का. बघा मग आता कसं येईल सोल्युशन. मग याचं असं येईल का बघा, लक्ष द्या. m1 प्लस हे बघा m1 आणि m0 दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची होणार ऍडिशन म्हणजे m1. l बघा l दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होणार 1 + 1 2 म्हणजे l2 आणि t रेस टू -2. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ वर्क डन देन, m1 l2 t-2. इम्पल्सचे डायमेन्शन्स कसे आले, m1 l1 t-1. आलं लक्षामध्ये. आता आपण बेसिक क्वांटिटी जर माहिती असतील तर आपण कुणाचंही काय करू शकतो, डायमेन्शन्स काढू शकतो. चला जाऊया वन बाय वन क्वांटिटी. हे समजलं का सगळ्यांना, समजलं असेलच. नसेल तर मला तुम्ही डाऊट विचारू शकता, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या डायमेन्शन्स. आता आपण थोडंसं अवघड क्वांटिटीकडे जाऊया. हे सोपं होतं. अभी जाएंगे थोडासा अवघड कडे. ओके, चला याच्यानंतर पुढची क्वांटिटी हे बघा, वर्क डन. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, या तिघांचं युनिट काय आहे, जूल. त्यामुळे ते तिघांचे डायमेन्शन्स कसे असणार, सेम. ओके, बघा इथे मी स्टेटमेंट लिहितो तसं, जाऊ दे लिहायचं, मी सांगतो तुम्ही लिहून घ्या. ॲज द युनिट्स ऑफ वर्क डन, kinetic energy and potential energy are same, therefore their dimensions also same. जे डायमेन्शन्स वर्क डन चे असणार तेच डायमेन्शन्स कायनेटिक एनर्जीचे असणार आणि तेच डायमेन्शन्स पोटेन्शियल एनर्जीचे असणार. ओके, चला आता याच्या पुढे काही क्वांटिटीज बघूया. पॉवरची बघूया. पॉवर. ओके, पॉवरचे एसआय युनिट काय, पॉवरचा फॉर्म्युला असतो वर्क डन अपॉन टाइम. काय असतो फॉर्म्युला, वर्क डन अपॉन टाइम. मग पॉवरचं एसआय युनिट येतं बघा, वर्क डन अपॉन टाइम म्हणजे जूल पर सेकंड, म्हणजे जूल इंटू सेकंड रेस टू -1. यालाच वॅट सुद्धा म्हणतात. ओके, मग आता तुम्ही मला याचे डायमेन्शन्स कसे लिहायचे तर एकदम सोपं आहे बघा. जूल साठी डायमेन्शन्स काय काढलेत आपण, m1 l2 t-2 काढलेत का. आणि सेकंड रेस टू -1 आहे की नाही, पर सेकंड आहे -1 म्हणजे इथे टी रेस टू काय येणार -1. आता m वगैरे लिहित नाही मी. ओके, एवढंच लिहितो, ml 0च असणार आहे. ओके, बघा काय लिहिलं मी, जूलचे डायमेन्शन्स लिहिले सेकंड डिनॉमिनेटर मध्ये आहे का, बरोबर. जूल पर सेकंड आहे ना, मग त्या सेकंडला वर नेल्यावर तो -1 होईल. एस चा पॉवर -1 म्हणून टी चा पॉवर -1. मग आता डायमेन्शन्स काय येतील बघा, हे m1 ॲज इट इज, हे l2 ॲज इट इज. बघा -2 -1 -3, संपला विषय. सो डायमेन्शन्स ऑफ पॉवर काय आले बघा, m1 l2 t-3. आलं लक्षामध्ये. अजून एक क्वांटिटी घेऊया, प्रेशर. प्रेशरचं एसआय युनिट असतं बाळांनो न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन इंटू मीटर रेस टू -2 और त्याचं एसआय युनिट काय असतं, कॅपिटल पी म्हणजे पास्कल. ओके, मग आता याचे डायमेन्शन्स कसे लिहिणार बरं, ऑब्विसली सिंपल आहे. अगोदर कुणाचे लिहिणार, न्यूटनचे काय असतात, m1 l1 t-2. ओके, इंटू मीटर रेस टू 2 असल्यामुळे मी डायरेक्ट इथं काय घेतो, l रेस टू -2 घेतलं. आता मग काय होईल बघा, हे m1 ॲज इट इज. आता बघा l रेस टू 1 इंटू l रेस टू -2 म्हणजे ह्या दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होईल का, +1 -2 -1 म्हणजे l रेस टू -1 आणि t रेस टू -2. हे कुणाचे डायमेन्शन्स आले, पॉवरची. आलं लक्षामध्ये. सो डायमेन्शन्स ऑफ पॉवर लिहिले, डायमेन्शन्स ऑफ प्रेशर लिहिले, हे लिहून घ्या तोपर्यंत. चलो अजून काही क्वांटिटीचे बघूया. हे समजलं. आता थोडंसं अवघड क्वांटिटीज घेऊया जरा वेगळ्या. हे बघ खूप झालं सोप्या. टॉर्क नावाची क्वांटिटी घेऊया, टॉर्क.
टॉर्क. ओके बघा क्वांटिटीचं नाव काय दिलं मी, टॉर्क. त्या टॉर्कचं एसआय युनिट असतं न्यूटन मीटर. ऍक्च्युली टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. एसआय युनिट न्यूटन मीटर. मग डायमेन्शन्स काय लिहिणार येतील का तुम्हाला लिहिता. न्यूटन मीटर साठी डायमेन्शन्स मगाशी काय लिहिले आपण, हे बघा M1 L1 T-2 हे मीटर साठी. न्यूटन साठी मीटर साठी काय येणार L1 म्हणजे इक्वल टू काय आलं M1 L2 T-2. हे कुणाचे डायमेन्शन्स आले, टॉर्कचे. ओके समजलं का, जस्ट लाईक वर्क डन. ओके त्याच्यानंतर पुढची क्वांटिटी घेऊया, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट असतं kg मीटर स्क्वेअर. kg मीटर स्क्वेअर. ओके तुम्ही म्हणाल सर हे कुठनं आलं, तर 11च्या सिलेबस मध्ये 12च्या सिलेबस मध्ये पुढे जाऊन हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. आता फक्त मी युनिट सांगतो तेवढे लक्षात ठेवा. डायमेन्शन्स कशी लिहायची ते समजून घ्या. केजीचा पॉवर 1, मीटरचा पॉवर 2 आणि T⁻0 टाइम्स टर्मच नाहीये, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन काय आलं M1 L2 T0. ओके त्याच्यानंतर पुढचा पॉइंट घेऊया अँग्युलर मोमेंटम. आपण लिनियर मोमेंटम मगाशी बघितलेली, आता अँग्युलर मोमेंटम बघूया. अँग्युलर मोमेंटम. या अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो MVR, मास इंटू व्हेलॉसिटी इंटू डिस्टन्स. ऍक्च्युली मास MV ऍक्च्युली फॉर्म्युला असतो लिनियर मोमेंटम इंटू आर. तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला MV आणि इंटू आर. मग याचं एसआय युनिट काय येईल बरं, असं येईल का kg मास साठी मीटर स्क्वेअर पर सेकंड म्हणजे सेकंड रेस टू -1. ओके याचं युनिट तुम्ही नंतर मी कसं काढायचं ते शिकवतो, आता फक्त लक्षात ठेवा किंवा डायरेक्ट काढूनच दाखवतो. बघा युनिट कसं काढायचं, याचं सिंपल युनिट आहे बघा. मीटर साठी मास साठी हे M आहे ना, M म्हणजे मास, kg व्हेलॉसिटीचं काय मीटर पर सेकंड इंटू डिस्टन्स म्हणजे मीटर. आता मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर येईल का, म्हणजे kg मीटर इंटू मीटर मीटर स्क्वेअर, खालचं न्यूमरेटर मधलं सेकंड वर आल्यावर रेस टू -1. मग आता डायमेन्शन्स कसं लिहिणार बघा याचं मी, सिंपल आहे. kg साठी 1 म्हणजे M1 आहे का, मीटर L2 बरोबर आहे का, आणि सेकंड -1. संपला विषय. M1 L2 T-1. हे कोणाचे डायमेन्शन्स आले, अँग्युलर मोमेंटमचे. ओके समजलं का हे. चलो नेक्स्ट स्ट्रेस. पुढची क्वांटिटी घेऊया स्ट्रेस. आता तुम्हाला स्वतःला लिहिता येत आहे बघा, मी फॉर्म्युला सांगतो. स्ट्रेस, पेन का बदलला बरं असू द्या. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. मग याचा युनिट काय लिहायचं सांगा, कोण सांगेल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन मीटर रेस टू 2 येईल का. मग डायमेन्शन्स काय येतील, डायमेन्शन्स कसे येतील बरं, असे येणार का बघा. न्यूटन साठी M1 L1 T-2, मीटर स्क्वेअर साठी L⁻², बरोबर का. मग आता दोघांची ऍडिशन म्हणजे ह्या दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन केल्यावर हे M1 ऍज इट इज, इकडे L-1 येणार T-2, बरोबर का. ऍज दॅट ऑफ प्रेशर, म्हणजे स्ट्रेस आणि प्रेशर. मग अशी आपण प्रेशरचं युनिट डायमेन्शन काढलेलं का, ते डायमेन्शन आणि स्ट्रेसचं डायमेन्शन बोथ आर सेम, म्हणून मी असं म्हणणार स्ट्रेस अँड प्रेशर डायमेन्शनली इक्वल. ओके चला त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया, सरफेस टेन्शन. पुढची क्वांटिटी कुठली बघूया, सरफेस टेन्शन. सर के फेस पे टेन्शन असं नाही, सरफेस टेन्शन. या सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो, सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ. मग याचं याचा युनिट काय येईल बरं, फोर्स पर युनिट लेंथ साठी असं येईल का, फोर्स साठी न्यूटन, बरोबर. फोर्स साठी काय न्यूटन आणि लेंथ साठी मीटर म्हणजे मीटर रेस टू -1 म्हणजे न्यूटन पर मीटर. आता न्यूटन पर मीटर हे एसआय युनिट लिहिल्यानंतर डायमेन्शन्स कसे लिहिणार मी याचे, असे लिहिता येतील का बघा. हे बघा M1 न्यूटन साठी, L1 T-2 कुणासाठी लिहिलं हे, न्यूटन साठी. ओके आणि मीटर रेस टू -1 साठी L⁻1. बघा मग आता काय होईल, हे M1 ऍज इट इज, हे बघा L1 -1 +1 -1 0 म्हणजे L0 T-2.
हे झाले डायमेन्शन्स कुणाचे, सरफेस टेन्शनचे. ओके, त्याच्यानंतर पुढं अजून थोडं वेगळं. आता हे जे आपण डायमेन्शन्स बघितलेत हे सगळे एम, एल आणि टीच्या टर्म्स मध्ये बघितलेत आपण, म्हणजे मास, लेंथ आणि टाइमच्या. पण बाकीच्या पण फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ना, त्यांच्या पण टर्म्स मध्ये युनिट आपल्याला डायमेन्शन्स लिहिता आले पाहिजे. ते बघूया, हे लिहून घ्या. याच्यानंतर पुढची क्वांटिटी असते इलेक्ट्रिक चार्ज. आणि त्या इलेक्ट्रिक चार्जचा फॉर्म्युला असतो I इंटू टी, म्हणजे करंट इंटू टाइम. ओके, आणि त्याचं एसआय युनिट असतं एम्पियर सेकंड किंवा कुलम. एसआय युनिट काय येणार, एम्पियर सेकंड और कुलम, डिनोटेड बाय कॅपिटल सी. मग डायमेन्शन्स काय येतील बघा त्याचे, असे येतील काय. आता बघा, एम ची टर्म आहे का, नाही, एम 0. त्याच्यानंतर एल ची टर्म आहे का, नाही, 0. एस ची आहे का, त्यामुळे T1 आणि करंट साठी 1, A1. म्हणजे काय आलं डायमेन्शन बघा, M0, L0, T1. T1 म्हणजे कुणासाठी, सेकंडचा पॉवर 1 आहे म्हणून T1, आणि एम्पियर ए चा पॉवर 1 आहे म्हणून A⁻1. आलं लक्षामध्ये. सो इलेक्ट्रिक चार्जचे डायमेन्शन्स काय आले, M0, L0, T1, A1. ओके, चला नेक्स्ट, समजलं का. ओके, चला पुढचा पॉइंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुम्हाला ओहम्स लॉ आठवतोय का. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल नेमकं काय असतं, वर्क डन अपॉन चार्ज. फॉर्म्युला काय असतो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा, वर्क डन अपॉन चार्ज. हा फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा असतो. मग त्याचं एसआय युनिट काय येईल बरं, असं येईल का, वर्क डन अपॉन चार्जचं एसआय युनिट, वर्क डन साठी जूल, चार्ज साठी कुलम. बरोबर, जूल पर कुलम येईल. आता बघा, जूलचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत, आठवते का कोणाला. बघा काय होते डायमेन्शन्स जूलचे, M1 आठवते, L2, T-2. हे कोणाचे डायमेन्शन्स होते, जूलचे. आणि कुलम साठी काय लिहिले बघा, M0, L0, T1, A1. बरोबर. आता एक काम करा, जे सगळं खालचं आहे ते वर घेऊन जावा, जे प्लस आहे ते मायनस होईल, जे मायनस आहे ते प्लस होईल, आणि झिरो तर ऑलरेडी झिरोच राहणार आहे. म्हणजे असं येईल का बघा, M0, M ला काही फरक पडणार नाही, L का बरं, कारण खाली झिरो आहे, खाली झिरो आहे, वर 1 आहे, त्यामुळे वर पण M1 राहणार. त्याच्यानंतर बघा L2, वर 2 आहे, खाली 0 आहे, त्यामुळे काय फरक पडणार नाही, L2 ॲज इट इज. पण आता बघा, हे काय आहे, T1 वर गेल्यावर काय होईल, -1, -2 -1 -3 होईल का, म्हणजे T⁻⁻3. आणि एम्पियर वर गेल्यावर प्लसचं काय झालं, मायनस. म्हणजे डायमेन्शन्स काय आले, M1, L2, T-3, A-1. कोणाचे डायमेन्शन्स आले, हे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे. ओके, त्याच्यानंतर पुढची अजून एक क्वांटिटी बघूया, इलेक्ट्रिक, सिमिलरली ह्याच पद्धतीची बघूया, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. रेजिस्टन्स या इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो पोटेन्शियल अपॉन करंट, म्हणजे V/I. फॉर्म्युला काय असतो, V/I. मग एसआय युनिट काय घ्यायचं, यस, इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचं ऍक्च्युअली ओहम असतं. ओके, पण याचं एसआय युनिट हे बघा, याचं काय आलं, जूल पर कुलम और वोल्ट. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट काय असतं, जूल पर कुलम और वोल्ट. मग याचं काय येणार, वोल्ट कॅपिटल V अपॉन एम्पियर कॅपिटल ए. बरोबर का. कसं काय, पोटेन्शियल V वोल्ट अपॉन करंट साठी एम्पियर. मग डायमेन्शन्स काय येणार बघा, असे येतील काय याचे डायमेन्शन्स. आता बघा, वोल्ट साठी डायमेन्शन काय आले, M1, L2, T-3, A-1. हे कुणाचे डायमेन्शन्स आहेत, वोल्टचे, म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे, डिवायडेड बाय करंट साठी काय डायमेन्शन्स आलेत आपले बघा, M0, L0, T1, A1. बरोबर का. मग आता बघा, ह्याला सगळ्यांना वर घेऊन जावा. वर घेऊन गेल्यानंतर काय होईल, इथं लिहितो बघा मी, वर गेल्यानंतर मास मध्ये काय फरक पडणार नाही, कारण डिनॉमिनेटर मध्ये 0 आहे, त्यामुळे काय फरक पडणार नाही. लेंथ मध्ये काय फरक पडेल, काय नाही. ओके, आता बघा, पॉवर टी चा किती आहे, +1, वर गेल्यावर -1, -3 -1 -4 होईल का, म्हणजे T⁻⁻4. आणि इथं बघा -1 आहे, हे +1 वर गेल्यावर काय होईल, -1, म्हणजे A⁻2 पण किती आलं, -2. सो हे डायमेन्शन्स कुणाचे आले, इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, सगळं नक्की. ओके, आता काय करूया आपण,
ह्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स बघितले आपण. ओके, आता आपण काही कॉन्स्टंट घेऊया. फिजिक्समध्ये बऱ्यापैकी काही व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात. तुम्हाला माहिती असेल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऐकला असेल ह्याच्यापूर्वी तुम्ही, कॅपिटल जी न्यूटनच्या लॉ मध्ये. प्लँक्स कॉन्स्टंट असेल, ओके, किंवा अजून बरेचसे कॉन्स्टंट आहेत. ज्या कॉन्स्टंट, काही कॉन्स्टंट आहेत ज्यांना युनिट्स नाहीये, डायमेन्शन्स नाहीयेत, आणि काही कॉन्स्टंट आहेत ज्यांना डायमेन्शन्स आहेत. ओके, चल बघा. बरं, डायमेन्शन लिहितानाचा अजून एक रूल तुम्हाला सांगतो. जो प्लेन नंबर असतो, एखाद्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये प्लेन नंबर असू शकतो, त्या प्लेन नंबरला डायमेन्शन्स नसतात. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल मी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला. काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा? E इज इक्वल टू 1/2 mv². आहे का? मग मी फक्त डायमेन्शन्स कुणाचे लिहिणार? ह्या mv²चे. ह्या 1/2 ला डायमेन्शन्स नसतात, कारण हा प्युअर नंबर आहे. आणि लक्षात ठेवा, जो प्युअर नंबर असतो तो डायमेन्शन लेस असतो, त्याला डायमेन्शन्स असत नाहीत. ओके, ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स राहील. जे प्युअर नंबर्स असतात त्या प्युअर नंबर्सना डायमेन्शन्स नसतात. ओके, आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. काय आहे? डायमेन्शन्स ऑफ some constants in physics. फिजिक्स मध्ये काही कॉन्स्टंट्स असतात, त्या कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, चलो वन बाय वन जाऊया. फर्स्ट, पहिला कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, त्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो G इज इक्वल टू F इंटू R² अपॉन M1 इंटू M2. ऍक्च्युली न्यूटन्स लॉ प्रमाणे हा फॉर्म्युला, ऍक्च्युली न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R². ते नंतर तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. याच्यामध्ये या कॅपिटल जी ला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणायचं. त्याचा फॉर्म्युला काय येईल मग? देअरफॉर G इज इक्वल टू F इंटू R² अपॉन M1 इंटू M2. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे सॉल्व्ह केल्यानंतर या कॅपिटल जी चं युनिट असतं, युनिट येतं के जी, थांबा असं नाही, न्यूटन मीटर स्क्वेअर. फोर्स साठी न्यूटन, R² साठी मीटर स्क्वेअर, पर केजी. M1 साठी केजी, M2 साठी केजी, केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर. म्हणजे याचा युनिट काय आलं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बघा, पर केजी स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये केजी स्क्वेअर. ते केजी स्क्वेअर वर गेल्यावर काय होईल? -2 होईल का? म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, आता याचे डायमेन्शन्स आपण लिहू शकतो का? तर 100% लिहू शकतो. कसे लिहिणार बरं? मग जी चे डायमेन्शन्स इथे लिहू का? बघा काय येईल? या न्यूटन साठी काय येणार? M1 L1 T-2. हे कोणासाठी लिहिलं मी? न्यूटन साठी. इंटू मीटर स्क्वेअर साठी L2 आणि केजी रेस टू -2 म्हणजे M रेस टू किती? -2. बरोबर का? बघा इथे मीटर स्क्वेअर असल्यामुळे L रेस टू 2 आणि इथं केजी रेस टू -2 असल्यामुळे M रेस टू -2. आता ज्यांचे पॉवर सेम आहेत, बेस सेम आहेत, सॉरी, त्यांच्या पॉवरची ऍडिशन करा. बघा इकडे काय येईल मग? M बघा +1 -2 काय होणार? -1 होईल का? ओके, हे बघा L +1 L +2 +1 +2 +3 म्हणजे L3. आणि टी चा काय बदल होणार का? कारण टी ची पुढे टर्मच नाहीये, त्यामुळे एकच टाइम टी ची टर्म काय? M-1 L3 T-2. हे कोणाचं इक्वेशन आलं? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. बऱ्यापैकी एंट्रन्स एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. हा महत्वाचा पॉइंट आहे. क्लिअर? ओके, चला अजून पुढच्या काही कॉन्स्टंट्स बघूया. हे लिहून घ्या. प्लँक्स कॉन्स्टंट नावाचा कॉन्स्टंट बघायचा पुढचा आपल्याला. कुठला कॉन्स्टंट बघायचा आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. त्या प्लँक्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असतो H इज इक्वल टू E अपॉन न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. H इज इक्वल टू काय? E अपॉन न्यू. E म्हणजे एनर्जी, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, मग याचा युनिट काय लिहायचं बघा? इज इक्वल टू एनर्जी साठी जूल. ओके, आणि न्यू साठी फ्रिक्वेन्सी असते पर सेकंड. ओके, म्हणजे 1/सेकंड. न्यूची फ्रिक्वेन्सीचे युनिट काय असतं? पर सेकंड, कारण तो टाइमचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे न्यू साठी 1/सेकंड. आता हे सेकंड वर जाईल का?
सेकंड वर गेल्यामुळे ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे एसआय युनिट काय आलं, जूल डॉट सेकंड. ओके, जूल सेकंड. मग आता याचे डायमेन्शन्स काय लिहिणार मी, कसे लिहिणार बघा. जूल साठी काय असतं, m1 L2 T-2 इंटू सेकंड साठी किती येणार, T1 येईल का. देअरफॉर इक्वेशन काय आलं बघा, m1 L2 T बघा +2 -2 +1 -1. सो डायमेन्शन्स ऑफ प्लंक्स कॉन्स्टंट काय आले, m1 L2 T-1. आलं लक्षामध्ये. एवढे अजून एक घेतो मी, जे एका एक्झाम मध्ये विचारलेले, नीटच्या परीक्षेमध्ये विचारलेले डायमेन्शन्स एका कॉन्स्टंटची घेतो. हे समजलं का. ओके, चला पुढचा असा कॉन्स्टंट, असं डेरिव्हेशन किंवा आपलं असं डायमेन्शन काढायचंय जे मागल्या वर्षी 2018 मध्ये नीट मध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याचं नाव आहे डायमेन्शन्स ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. डायमेन्शन्स ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, त्याला इटा म्हणतात, इटा. ओके, त्या इटाचा फॉर्म्युला होता इटा इज इक्वल टू, ऍक्च्युली न्यूटनचा एक फॉर्म्युला होता, एफ इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. फॉर्म्युला काय होता, एफ इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू डीव्ही. डीव्ही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, डीएक्स म्हणजे डिस्टन्स आणि एफ म्हणजे फोर्स. देअरफॉर इटा इज इक्वल टू काय बरं असेल का, एफ इंटू डीएक्स अपॉन ए इंटू डीव्ही येईल का फॉर्म्युल्यावरनं. आता युनिट कसं काढणार याचं बरं बघा, असं येईल का, न्यूटन एफ साठी न्यूटन, डीएक्स साठी मीटर अपॉन एरिया साठी मीटर स्क्वेअर आणि व्हेलॉसिटी साठी मीटर पर सेकंड. बरोबर, पर सेकंड. ओके, बघा आता हे एक मीटर गेलं का, सेकंड वर घेऊन जावा, काय होईल बघा, असं येईल का, एसआय युनिट असेल का मग याचं, न्यूटन खालनं वर आलेलं सेकंड आणि अपॉन काय, मीटर स्क्वेअर. सो एसआय युनिट काय आलं त्याचं, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता ही जर व्हॅल्यू असेल तर आपण डायमेन्शन्स लिहू शकतो का, कसे लिहिणार बरं. न्यूटन साठी काय, m1 L1 T-2. हे कुणासाठी आलं, न्यूटन साठी. सेकंड साठी काय येणार, T⁻1. डिनॉमिनेटर मध्ये मीटर स्क्वेअर म्हणजे L2 येईल का. आता ते L2 वर आणा, इक्वेशन असं येईल का बघा, m1. ओके, बघा L+1 आहे, खालचं L2 वर आल्यावर -2 होईल, +1 -2 -1 म्हणजे L-1 आणि T हे बघा -2 +1 -1 येईल का, सो T-1. सो डायमेन्शन्स ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती, m1 L-1 T-1. दिस इज द डायमेन्शन ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, जो प्रश्न नीट मध्ये विचारलेला 4 मार्काला. ओके, सो आपण काय केलं, डायमेन्शन्स काय असतात, डायमेन्शन्स कसे काढायचे, डायमेन्शन्स कसे रिप्रेझेंट करायचे, ते सगळं इन डिटेल मध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचे डायमेन्शनचे युजेस किंवा डायमेन्शनचे ऍप्लिकेशन्स. ते डायमेन्शन्स कसं वापरलं जातं ते आपल्याला इन डिटेल मध्ये बघायचं आहे, जे की आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहे. आत्ताच्या सेशन मध्ये तुम्हाला डायमेन्शन्स कशाला म्हणायचं, डायमेन्शन्स कसे काढायचे, युनिट वरून डायमेन्शन्स कसे डिटरमाइन करायचे, हे सगळं तुम्हाला समजलेलं असेलच. नसेल समजलं तरी सुद्धा मला तुम्ही डाऊट विचारा, मी तुम्हाला ते सगळे डाऊट तुमचे क्लिअर करेन. ओके, आताच्या सेशन मध्ये इथंच थांबूया. पुढच्या सेशन मध्ये आपल्याला डायमेन्शन्सचे युजेस बघायचे. ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस नावाचा पॉइंट आहे आपल्या सिलेबसमध्ये. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी कशाला म्हणायचं किंवा कन्व्हर्जन फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा, दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशन कसं डिटरमाइन करायचं, हे काही डायमेन्शन्सचे ऍप्लिकेशन्स आहेत जे की आपल्याला पुढच्या सेशन मध्ये बघायचे. ओके, आजच्या सेशन मध्ये इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.